त्याच्या चेहऱ्यावर निरागसता दिसते, पण त्याला निरागसतेशी काही देणं-घेणं नाही. त्याचे वय फक्त 21 वर्ष आहे. त्याचे नाव शरद आहे. त्याचा जन्म शरद पौर्णिमेला झाला होता, म्हणूनच त्याच्या वडिलांनी त्याचे मोठ्या प्रेमाने शरद असे नाव ठेवले. तो दिसायला खूप सुंदर आणि निरागस होता, पण आतून खूप क्रूर होता. रात्रीचे 2 वाजले असतील. तो दुष्कृत्य करून परत येत आहे, जे त्याच्या निरागसतेला कलंक लावत आहे. ती रस्त्यावर झोपलेल्या भिकाऱ्याची मुलगी होती. तो शांतपणे एका 6 वर्षाच्या मुलीला जवळच्या नाल्याच्या खाली नेतो आणि त्या निरागस मुलीवर बलात्कार करतो आणि तिला मारून तिच्या अंगावर पावडर टाकली, जेणेकरून तिच्या शरीराचा वास पोलिसांच्या कुत्र्यांपर्यंत म्हणजेच श्वान पथकापर्यंत पोचू नये. सकाळी रस्त्यावर एकच गोंधळ उडाला. त्या ठिकाणी नुकताच आलेला भिकारी आणि त्याची मुलगी पहिल्याच दिवशी बेपत्ता झाली होती. प्रत्यक्षात आतापर्यंत 3 मुली बेपत्ता झाल्या होत्या. लोक लहान मुलींना बाहेर जाऊ देत नव्हते, पण ते भटके भिकारी होते, त्यांना माहीत नव्हते. तसे त्या भिकाऱ्यांना जवळपास 5 मुले होती. तरीही त्यांना मुले पैदा करणे आणि भीक मागण्याशिवाय काही काम नव्हते. त्यांचे संपूर्ण कुटुंब रडत होते. त्या क्षणी एक माणूस आला आणि म्हणाला की एका मुलीचा मृतदेह पुलाखाली पडला आहे. भिकारी आणि त्याचे कुटुंब पुलाकडे धाव घेतात. काही लोक त्यांच्या मागोमाग आले. पुलाजवळ उभे असलेले काही लोक त्यांनी पाहिले. मुलीचा मृतदेह पाहून भिकारी आणि त्याच्या कुटुंबियांनी आरडाओरडा केला. ते निरागस मुलगी छिन्न विछिन्न अवस्थेत पडलेली होती. खूप भयंकर दृश्य दिसत होते. पोलिसांनी त्या भिकाऱ्याला त्या मुलीजवळ जाण्यापासून रोखले. पोलिसांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मृतदेह पाहून तोंड वाकडे करून कुकर्म करणाऱ्या त्या नराधमाला शिवीगाळ केली. नंतर पुढील कारवाईसाठी डिपार्टमेंटमधल्या आपल्या लोकांना बोलावले. लोकांना दूर उभे राहण्यास सांगितले. लोकांनी मुलीच्या आईला काही पैसे दिले आणि काही लोकांनी तिच्या मुलांना खाऊ दिले. तोपर्यंत कॉलनीतील काही भिकारी आपली उपस्थिती दाखवून आपले कर्तव्य पूर्ण केले. पोलीस अधिकारी खूप संतापले होते. त्यांनी संपूर्ण कॉलनीला राऊंड मारली. सर्वप्रथम ते जुन्या गुन्हेगारांना उचलून त्यांची चांगली खातरदारी केली. तरीही काहीच सुगावा लागला नाही. छोटे मोठे विरोधक नेत्यांना तर टीका करण्याची नवी संधी मिळाली. त्यांनी हंगामा केला की सध्याच्या आमदारानेच त्या निष्पाप मुलीशी व्यभिचार केला आहे. बिचारे आमदार सुद्धा टेन्शनमध्ये आले होते की हे सगळं कोण करते. जरूर विरोधी पक्षाची काहीतरी चाल असावी, जेणेकरून आपल्याला राजीनामा देण्यास भाग पाडता येईल. प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते आणि त्याची कहाणीही वेगळीच असते. काही जण म्हणतात की या निष्पाप मुलीच्या मृत्यूमागे कोणत्या तरी तांत्रिकाचा हात असावा. त्याने आपल्या तंत्र साधण्यासाठी तिची हत्या केली असेल. या चक्करमध्ये वस्तीच्या बाहेर झाडाखाली राहणाऱ्या एका अघोरी बाबावर शंका येते. त्याने लाख वेळा मना करून सुद्धा काहीच फायदा होत नाही. सर्वांना श्राप देण्याची धमकी कामी येत नाही. ते लोक त्याला त्याच्या तंत्रमंत्राच्या सामानासह वस्तीच्या बाहेर टाकतात. तो लोकांना शिव्या देत राहतो, पण जमाव कोणाचेच ऐकत नाही. एवढ्या गदारोळात निरागस शरद बिनधास्त झोपलेला असतो. रात्री उशिरा झोपल्यामुळे त्याला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जाग येते. तोपर्यंत सर्व पत्रकार आणि प्रसारमाध्यमे येऊन त्याच्या मर्जीनुसार रिपोर्ट बनवतात. त्याची आई म्हणते, माहीत नाही की कोण नीच नराधम निष्पाप मुलींना मारत आहे, तर तो भेटला तर त्याला मारून टाकले पाहिजे. पण शरदच्या चेहऱ्यावर काहीच रिॲक्शन नव्हती. जणू काही त्याला काहीच फरक पडत नव्हता. तेवढ्यात त्याचा एक मित्र आला आणि म्हणाला, यार तुला आज कॉलेजला जायचं नाही का? यावर तो म्हणाला, बस 5 मिनिटात निघूया. जेव्हा तो बाथरूममध्ये जातो आणि आरशात आपला चेहरा पाहतो, तेव्हा त्याला असे वाटते की त्याचा चेहरा सैतानासारखा झाला आहे. त्याला समजत नव्हते की तो हे सर्व का करतो. रात्र पडताच त्याच्या आत सैतान कुठून येतो. त्याला स्वतःची किळस वाटू लागली. तो आपला चेहरा ओरबडू लागला, पण नखे कापल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर घाव झाले नाही. तो रडायला लागला. त्याच्या वडिलाचे वस्तीत खूप नाव होते. ते प्रत्येकाच्या सुखदुःखात लोकांच्या पाठीशी उभे राहत. आजही त्यांनी जबाबदारी घेतली की 5 जणांचा ग्रुप रात्री वस्तीत पहारा ठेवेल. प्रत्येक घरातील एका माणसाची पाळी येईल. प्रत्येकजण त्यांचे ऐकतात. पोलीस अधिकारी या वस्तीसाठी आणखी काही पोलीस बंदोबस्त तैनात करतात.
त्यांना जनतेचा पाठिंबा मिळाल्याने आनंदित होतात, कारण की अशा केसेसमध्ये लोक पोलिसांना जबाबदार धरतात. पण आता असे घडले नाही, तर नेते लोक एक दुसऱ्यांवर दोषारोप करत होते. या घटनेपूर्वी 3 मुली बेपत्ता झाल्यानंतर 2 दिवसांपूर्वी दाखवलेले CCTV फुटेज पोलीस पाहत होते, जे त्यांनाही आठवत नव्हते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारले असता त्यांनी ते फुटेज पाहण्यास सुरुवात केली आणि त्यात त्यांना 2 ठिकाणी एक मुलगा एका मुलीला घेऊन जाताना दिसला, पण त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. पोलिसांनी वस्तीतल्या काही मुलांना बोलून त्यांना CCTV फुटेज दाखवले. त्यातले एका मुलाने सांगितले की अरे, हा तर आपला शरद आहे. पोलीस लगेच सतर्क होतात आणि त्या पोरांना गाडीत बसवतात. मग वस्तीतील लोक नवीन कथा रचतात. आतापर्यंत त्या भिकारी कुटुंबाला किमान 30-40 हजार रुपये मिळाले होते आणि ते आपल्या मुलीला आशीर्वाद देत होते, जिच्यामुळे त्यांना पैसे मिळाले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मुलीचा मृतदेह जवळच्या स्मशानभूमीत दहन करण्यात आला होता. त्या रिपोर्टमध्ये रेप अँड मर्डर लिहिले होते. पोलीस शरदला पोलीस ठाण्यात आणतात. तो जास्त वेळ तोंड बंद करू शकत नाही आणि सर्व काही सांगून टाकतो, पण तो असे का करतो हे त्याला सांगता येत नाही. शरदच्या अटकेनंतर आणि कबुली जबाब घेतल्यानंतर ही खबर वस्तीत आग लागल्यासारखी पसरते. लोक त्याच्या आईवडिलांना मारायला त्यांच्या घरावर धाव घेतात. ज्यांना कालपर्यंत वस्तीतला देव माणूस म्हटले जात होते, आज तो माणूस माफी मागू लागला होता. पण कोणीच ऐकले नाही आणि पोलीस येईपर्यंत त्याच्या घराला आग लावली. शरदच्या आई वडिलांना मोठ्या कष्टाने वाचवण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी शरदला पुढील तपासणीसाठी तुरुंगात पाठवले. त्यांची कुठे चूक झाली हे त्यांच्या गरीब पालकांना समजले नाही. त्यांनी काहीही केले नाही आणि त्यांच्या मुलावर चांगले संस्कार केले होते. त्यांच्या निष्पाप मुलाकडून असे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते. त्यांनी एका दिवसात सर्वस्व गमावले. वस्तीतील लोकांनी दोघांनाही बेदम मारहाण केली होती आणि त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. रात्र झाली होती आणि पोलिसांनी त्यांना काही दिवस बाहेर जाण्यास सांगितले होते. पण दोघेही जण जाऊन बाहेर एका झाडाला फास लावून घेतात. सकाळच्या वेळी वस्तीतील लोक त्या झाडाखाली जमा होतात आणि त्यांना पस्तावा होतो की त्यांनी रागाच्या भरात असे केले नव्हते पाहिजे होते. पण आता काय करणार? त्यांनी आपली चूक सुधारली आणि त्या झाडाखाली त्यांची समाधी बांधली आणि लिहिलं, आमची चूक झाली, आम्हाला याचा आयुष्यभर पस्तावा होईल. इकडे शरदला फाशी शिक्षा झाली. तो स्वतः त्याच्या कृत्याने टेन्शनमध्ये येऊन स्वतःची नस कापतो आणि आपल्या कुकर्मांनी हे जग सोडून निघून जातो.